चंद्रपुर शहर महानगर पालिका क्षेत्र में शुरू अमृत 2 योजना के काम को लेकर 1 जून को महाविकास युवक आघाड़ी चंद्रपुर मनपा के विरोध में घाघर फोड़ो मोर्चा निकाला गया। इस दौरान मनपा उपायुक्त मटके भेंट स्वरूप में दिए गए। चंद्रपुर शहर महानगर पालिका क्षेत्र में अमृत 2 योजना का काम शुरू है। हाल में शहर में शुरू यह काम बहुत ही निकृष्ट और नियमबाह्य पद्धति से शुरू है। इस बारे में युवा सेना राष्ट्रवादी कांग्रेस ने उप मुख्यमंत्री सचिव महाराष्ट्र जल प्राधिकरण को इस बारे में निवेदन दिया, लेकिन इस पर कार्रवाई नहीं हुई, जिससे 1 जून को महाविकास युवक आघाड़ी ने चंद्रपुर मनपा के विरोध में घाघर फोड़ो मोर्चा निकाला। युवा सेना और राष्ट्रवादी कांग्रेस पिछले 6 महीनों से ठेकेदार की ओर से हो रहे अमृत योजना के निकृष्ट काम के बारे में संबंधित विभाग को निवेदन दे रहे हैं। मनपा आयुक्त अखनूरी नरेश ने स्पॉट पंचनामा भी किया, लेकिन इसके बाद काम जैसे थे पद्धति से शुरू है। मनपा के इस धोरण से आज महाविकास युवक आघाड़ी ने घाघर फोड़ो मोर्चा में मनपा के विरोध में निदर्शन किया। हाथ में मटके लेकर महिला पानी के लिए मनपा के विरोध में नारेबाजी करती हुई दिखाई दी। शिवाजी चौक से निकला यह मोर्चा चंद्रपुर महानगर पालिका में पहुंचा। युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे और राष्ट्रवादी युवक कांग्रेस के कार्याध्यक्ष संजय ठाकुर ने मनपा उपायुक्त को दोषी अधिकारी और ठेकेदार पर फौजदारी गुना दाखिल करे, ठेकेदार लक्ष्मी कंस्ट्रक्शन को काली सूची में डाले, काम में लापरवाही करने वाले मनपा अभियंता और मजीप्र के अधिकारियों पर निलंबन की कार्रवाई करे और अमृत जल योजना का काम जल्द पूर्ण कर नागरिकों को साफ पानी जल्द से जल्द उपलब्ध करा दे। इन मांगों का निवेदन मनपा आयुक्तों को दिया। आयोजित घाघर फोड़ो मोर्चा में राजेश नायडू, शिक्षक सेना जिला प्रमुख यशपाल उर्फ बंटी, उप जिला प्रमुख युवा सेना अमोल मेश्राम, कंत्राटी कामगार सेना जिलाध्यक्ष विवान रामटेके, उप तालुका प्रमुख युवा सेना प्रशांत गद्दाला, युवा सेना शहर प्रमुख इनादी के साथ महिला पुरुषों की बड़ी संख्या में उपस्थिति थी। इस संदर्भ में युवा सेना जिला प्रमुख उबाटा विक्रांत सहारे ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। मागील 6 ते 8 महिन्यापासून आम्ही सतत पाठपुरावा महानगरपालिकेला अमृत जल योजना अमृत जल योजना 2 च्या विरोधामध्ये सतत पाठपुरावा करत आलो, पत्रव्यवहार करत आलेलो आहोत। मंत्रालयापर्यंत आम्ही पत्र देऊन तरी सुद्धा या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग येत नाही आहे। येणाऱ्या दिवसामध्ये अजून आपल्या पाण्याची व्यवस्था ही अजून खालानीय होणार। यानंतर अगर महानगरपालिका यानंतर सुद्धा अगर महानगरपालिकेला जाग आला नाही तर आम्ही यानंतर अतिशय उग्रपणे आणि तीव्र आंदोलन करणार आणि लवकरात लवकर जे लक्ष्मी कंस्ट्रक्शन आहे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि यानंतर महानगरपालिकेना आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ऍक्शन नाही घेतली तर यापेक्षा भी तीव्र आंदोलन आम्ही करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। वहीं राष्ट्रवादी युवक कांग्रेस के कार्याध्यक्ष संजय ठाकुर ने भी इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया दी। मागील 6 ते 8 महिन्यापासून राष्ट्रवादी युवक कांग्रेस आणि शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चंद्रपूर शहरातील नागरिकांना स्वच्छ पेयजल मिळावं याकरिता वारंवार पाठपुरावा करून राहिलेला आहे। महानगरपालिका असो किंवा एमजीपी कार्यालय असो, प्रादेशिक कार्यालय असो किंवा या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असो, जे नगर विकास मंत्री सुद्धा आहे, यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे। आम्ही त्याच्यात असं सुचवलेलं आहे की महानगरपालिकेने जे अमृत योजना 2 सुरू केलेली आहे या योजनेमध्ये संपूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे आणि या योजनेमध्ये कंत्राटदार तर दोषी आहेच आणि त्या विशेषतः त्याला पाठबळ देणारे या महानगरपालिकेचे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी सुद्धा याला तितकेच जबाबदार आहे। त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज चंद्रपूर शहराच्या नागरिकांना स्वच्छ पेयजल आजपर्यंत मिळालेलं नाही। 218 कोटीचा हा सर्रास घोटाळा महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर झालेला आहे। याचाच निषेध म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रजी पवार आणि युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही महानगरपालिकेवर घाघर फोड़ो मोर्चा काढलेला आहे। मी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना आज इथून विनंती करतो, आम्ही शांततेच्या मार्गाने आता मोर्चा काढलेला आहे। जर आपण इथे सामोर येऊन आमचं आंदोलन स्वीकार करावं, हा आंदोलन चिरगडू देऊ नका। युवक आणि शहरातील महिला आज आपल्याला न्याय मागासाठी आपल्या दारावर आलेली आहे। आम्ही आपल्याला घाघर गिफ्ट करणार आहोत आणि म्हणणार आहोत की त्या आमच्या माठामध्ये आपण पाणी द्या आणि आम्हाला पिण्याचा योग्य मान सन्मान द्या पाणी देऊन। म्हणून मी सांगतोय की हे आंदोलन आपण चिरगडू देऊ नका। किंवा आम्हाला आता न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आम्ही दोन्ही युवक आघाडीतील संघटना मिळून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आणि त्यावेळेस जर कायदा सुव्यवस्था बिघडली याचे सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका आणि संबंधित प्रशासन राहणार, हे मी आपल्याला सुचवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।